काल पोलीस गेले, सर्कल गेले, सगळे गेले, पण हे नुसते नाटकं करतात. त्या पुढच्या शेतकऱ्याला मॅनेज होऊन पैसे खातात. मग तुम्ही कशाला काय तिथं गावात उपटा गेलता का? त्याच्यामुळे मी तहसीलदार प्रांतसाहेब व त्यांचे खालचे सगळे तहसीलमध्ये सगळे अधिकारी, जे कुचार पोलीस ते पोलीस, जे पैसे खातात ते सर्व अधिकारी यांचा आम्ही काळा झेंडा दाखवून जाहीर निषेध करतो. कर्जत तालुक्यामधील शेतकऱ्यांचे निकाल देऊन सुद्धा रस्ते होत नाहीत. का होत नाहीत याचा आम्ही पोलीस व सर्व तहसीलमधले अधिकारी यांना आम्ही विचारतोय. कालच एका आखुनीमध्ये जवळजवळ निकाल होऊन 6 महिने झालेत. रस्ता होण्यासाठी मागच्या वारीने त्या शेतकऱ्याने पोलिसांना 14,000 रुपये भरले. त्या विरोधीत रस्ता होऊन दिला नाही. मग पोलीस हे सर्कल तरडेगा जाऊन झोपा काढतात का तिथं? काल पुन्हा 28 तारीख, काल पोलीस त्याने 16,000 भरले. ते 16,016 गेले, ते 14 गेले. त्याच्या आधी त्याला लाख खर्च झाला असेल. रस्ता होण्याचा रस्ता काय झाला नाही. काल पोलीस गेले, सर्कल गेले, सगळे गेले, पण हे नुसते नाटकं करतात. त्या पुढच्या शेतकऱ्याला मॅनेज होऊन पैसे खातात, असा माझा यांच्यावर जाहीर आरोप आहे. मग तुम्ही कशाला काय तिथं गावात उपटा गेलता का? तुमचं संरक्षण, तुम्ही सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्या पुढच्या विरुद्ध पार्टीला शेतकऱ्यांना रस्ता होण्यासाठी हे तहसीलदार निकाल देतात, प्रांत निकाल देतात, कोर्ट निकाल देतं. मग याचा तुम्हाला निकाल मान्य नाही का पोलिसांना, या बाकीच्या अधिकाऱ्यांना? त्याच्यामुळे तुम्ही या पुढल्या शेतकऱ्यांना सरकारी कामात अडथळा आणला, तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. पण तुम्ही काय तसं करत नाही. तुम्ही निवांत सावली जाऊन बसतात. हे अजिबात योग्य नाही. हे असं बऱ्याच गावाच्या गांगडले मग रस्ता झाला नाही, पुन्हा इकडे खांडीत झाला नाही, त्या जामदेरवाडा झाला नाही. आणि मी तिथं हजर राहीन तिथे मी रस्ता करून दिला. मी चांगला रस्ता करून दिला, चिंचोलीचा रस्ता करून दिला, अजून बऱ्याच ठिकाणी रस्ते करून दिलेत आणि बऱ्याच ठिकाणी रस्ते झाले नाहीत. त्याच्यामुळे मी तहसीलदार प्रांतसाहेब व त्यांचे खालचे सगळे तहसीलमध्ये सगळे अधिकारी, जे कुचार पोलीस ते पोलीस, जे पैसे खातात ते सर्व अधिकारी यांचा आम्ही काळा झेंडा दाखवून जाहीर निषेध करतो. यांचा निषेध करून थांबलं नाही पाहिजे. यांना सस्पेंड केलं पाहिजे. शेतकरी 2-3 वर्ष अद्भुत रस्ता मिळण्यासाठी इकून तिकून तहसीलदार प्रांतसाहेब तिथं बघायला जातात, निकाल देतात. मग हा निकाल यांना मान्य नसतो का? का तुम्हाला फक्त पैसे पाहिजेत का? का तिथं मी हजर पाहिजे का? मी असल्यावर का रस्ता होतो, मी नसल्यावर का रस्ता होत नाही? त्याच्यामुळे बावनकुळे साहेब म्हणतात सर्व शेतकऱ्यांचे रस्ते खुले करा, रस्ते द्या. मग हे असे तुम्ही रस्ते देतात का? त्याच्यामुळे तहसीलदारमधले सर्व अधिकाऱ्यांना राजीनामा द्या. सर्व तुमचं मी कामकाज पाहतो, तुमचा पगारही मी घेतो, रस्ते मी करून देतो, रस्त्याची पाहणी करतो, सगळं मी करतो. मला 1 रुपया कोणाचा सरकारचा पगार नसून मी एवढे लोकांचे कामं करतोय. आणि तुम्ही खुर्चीवर बसून निवारा आराम पैसे खातात कोणाचे मी. मला सगळं माहिती आहे. सगळा उल्लेख मी करत नाही. पण हा रस्ता का झाला नाही मला तुम्हाला एवढा प्रश्न आहे. तुम्ही कशाला जग मारायला गेलता तिथं? हे पोलीस, हे सर्कल, तर कशाला मारायला गेलता तुम्ही तिथं? रस्ता करायला गेलता का पैसे खायला गेलता तुम्ही? नाटकं करता काय तुम्ही? हे अजिबात योग्य नाही. तुम्ही 100% त्या पुढल्या शेतकऱ्यावरून पैसे खाल्ल्यात. नसेल पैसे खाल्ले तर मग रस्ता का झाला नाही? शेतकऱ्यांनी पैसे भरून रस्ता का होत नाही? तुम्ही सरकारला काय माहिती अडथळा आल्या यांना अटक कराय, पण तुम्हाला ती परवानगी. तुम्ही सरकारी अधिकारी आहेत, मी काय सरकारी अधिकारी नाही. मी भाजपचा राम शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. जीव गेला तरी मागं सरत नाही. पण शेतकऱ्याचं मी कामच करून देत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करायची काही गरज नाही. मी फक्त तहसीलदार साहेब, प्रांतसाहेब यांना विनंती करतो, पोलीस अधिकारी जे तुमचे खालचे अधिकारी कुचारपणा करतात त्यांना सस्पेंड करा. रस्ते का होत नाहीत, अजून इतर लोकांची कामं का होत नाहीत, हे तुम्हाला सगळं माहिती पडत नाही. तुम्हाला सगळं मी माहिती देतो. तुम्ही मला एक दिवस बोलवा तुमच्या ऑफिसला, तुम्हाला मी सगळं सांगतो. त्याच्यामुळे इथून पुढे तरी आता होता कामा नये. शेतकरी 16,000 गेलं, 14 गेलं. काय चाललंय रे? काय चाललंय? वाईट चाललंय, वाईट. पण वाईट करण्याचं वाईट होतं. कोर्टामध्ये सत्यमेव लिहिलेलं असतं, पुढे सत्यमेव लिहिलेलं असतं. तुम्ही तहसीलमध्ये सुद्धा सत्यमेव लिहिलेलं असतं. मग काय सत्यमेव येते तुम्हाला कळत नाही? सत्यमेव काय असतं ती? त्याच्यामुळे तुम्हाला या कुचार अधिकाऱ्यांना घोडा लावला जाईल.
कोण कोणचं राहतील ते सगळं मला माहिती. नुसतं पैसे जे मागं लागू नका. पैसे खाल्लंही चांगलं नसतं. पैसे खा पण थोडं खा ना. एवढं इतकाला पैसे. आता पैसे कुणी खाल्लं काय केलं मी उल्लेख करत नाही. आणि तसं जे कर्जत तालुक्यामधून आष्टी पाईपलाईन चालली आहे तिथं बी हजारो शेतकऱ्यांना ह्या अधिकाऱ्यांनी घोडं लावले आहेत. सरकारने यांना पैसे देत नाहीत. हे साफ चुकी. त्याच्यावर मी 2-3 दिवसात काम बंद करून व्हिडिओ काढून सर्व शेतकऱ्यांना आव्हान करून ती काम बंद करतोय. शेतकऱ्यांना पैसे मिळेपर्यंत ते सुद्धा मी काम चालू होऊन जाणार नाही. सत्यमेव जयते. जय भीम, जय मल्हार, रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय जिजाऊ. परत एकदा कुचारा अधिकाऱ्यांचा व काल आखुनीमध्ये गेलेल्या अधिकाऱ्यांचा काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध करतो. सत्यमेव जयते. 1-2-3 दिवसात हे पाईपलाईनचं सुद्धा काम मी बंद करतोय. परत सत्यमेव जयते. परत जाहीर सर्वच अधिकाऱ्यांचा म्हणजे कुचारा अधिकाऱ्यांचा या पाईपलाईनच्या अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना फसविल्यामुळे तुमचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. तुम्हाला मी माहिती मागतोय. तुम्ही माहिती मला का देत नाही? 8 दिवस जर तुमच्याकडे चक्कर आणतोय तुम्ही मला माहिती का देत नाहीत? मला माहिती पाहिजे. सत्यमेव जयते. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26 मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.